आंबीलचा नैवेद्य आणि पावसाची चाहूल. कोलंबीच्या श्रीकृष्ण मंदिरातील अनोखी परंपरा आजही कायम. आधुनिक विज्ञानाच्या युगातही काही परंपरा अशा असतात की त्या केवळ श्रद्धेवर नव्हे तर पिढ्यानपिढ्या आलेल्या अनुभवावर उभ्या असतात. अशीच काही आगळीवेगळी परंपरा नांदेड जिल्ह्यातील कोलंबी गावातील श्रीकृष्ण मंदिरात आजही जपली जात आहे. गावात पावसाने दडी मारली की ग्रामस्थ श्रीकृष्णाच्या चरणी आंबीलचा नैवेद्य अर्पण करतात. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा विधी पूर्ण झाल्यानंतर पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या परंपरेविषयी गावकऱ्यांच्या मनात आजही अढळ श्रद्धा आणि विश्वास आहे. ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून गावाच्या संस्कृतीचा, एकोप्याचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत वारसा आहे. पावसासाठी सर्व गावकरी एकत्र येतात, श्रीकृष्णाची प्रार्थना करतात आणि आंबीलचा नैवेद्य अर्पण करतात. त्यानंतर काही तासात किंवा दुसऱ्या दिवशी पावसाची सर कोसळते, असा अनुभव अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. आजही ही परंपरा तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने सुरू असून श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर कोलंबीच्या श्रीकृष्ण मंदिरातील ही अनोखी परंपरा नक्कीच प्रेरणादायी ठरते. श्रद्धा, परंपरा आणि पावसाची चाहूल हीच कोलंबी गावाच्या ओळखीची खास खूण बनली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड. राधे, मी ओमकार पोतलवाड. सिटी इंडिया न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज कोलंबी येथे श्रीकृष्ण देव मंदिर अशी आहे आणि या ठिकाणी आंबिलाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे म्हणजे एक ही परंपरा आहे की या ठिकाणी आंबील केल्याच्या नंतर आपल्या इथे पाऊस होतो. म्हणजे जसं आपण पेरणीच्या नंतर पाऊस पडत नाही त्या दिवशी या ठिकाणी आंबील केले जाते आणि आंबील केल्याच्या नंतर पावसाची हाजरी 100% आपल्या इथे लागते. ही परंपरा खूप दिवसापासून चाललेली आहे. दरवर्षी या ठिकाणी आंबील केल्याच्या नंतर पाऊस चालू होतो. तर मी तुम्हाला या ठिकाणचा सर्व व्ह्यू दाखवेल, तर आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो आणि लाईक करून घ्या आणि बघूया पुढचा व्ह्यू. परंपरा किती दिवसापासून चालू आहे? हे परंपरा आम्हाला कळण्याच्या आधीपासून आहे. म्हणजे आंबील केल्याच्या नंतर 100% पाऊस होतो. 100% पाणी पडते म्हणताना पडते. आणि ही परंपरा मला पाणी घातलं की देवापाशी आंबली आणल्या घरला वापस सुद्धा जावे ना पाणी फळमाळा येत होतं. म्हणजे सगळे गावकरी येतात. सगळे गावकरी येते जेवण पण पुरे आंबील घेऊन सगळं बांधून सगळं घेऊन येते. येऊन पंक्ती केलं की 100% पाणी पडते. तर भगवंत आमचा ओरिजिनल हाय, आम्हाला यश मिळते. बालगोपाळ पाणी टाकलं की आम्हाला भगवंत यश देते म्हणताने देते. आम्हाला खात्री आहे. राधे राधे.